अहिल्यानगर महानगरपालिकेतील पाणी पुरवठा मोटर वाहन सूचना मांडा. मंत्री महोदय सांगतील की उत्तर दिले. लक्षवेधी क्रमांक 1 मंत्री महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, अहिल्यानगर महानगरपालिकेतील महत्त्वाच्या प्रश्नावर मी आपलं लक्ष वेधू इच्छिते. अहिल्यानगर महानगरपालिकेतील पाणी पुरवठा मोटर वाहन विद्युत इत्यादी विभागामध्ये विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून नियुक्त करण्यात आलेले अनेक अभियंते आणि कर्मचारी गेल्या 10 वर्षांपासून मानधन तत्वावरती त्या ठिकाणी कार्यरत आहेत. महानगरपालिकेच्या या विभागांचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश होत असल्याने मानधन तत्वावर अभियंते व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमुळे अत्यावश्यक सेवेच्या व्यवस्थापनावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची बाब ही समोर आलेली आहे. यापूर्वी नवी मुंबई तसेच परभणी महानगरपालिकेने देखील त्यांच्या आस्थापनेवर मानधन तत्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या सेवेत कायम केलं गेलंय. त्याच धर्तीवर अहिल्यानगर महानगरपालिकेत मानधनावर कार्यरत अभियंते आणि कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या सेवेत कायम स्वरूपी सामावून घेण्यासाठी महासभेने प्रस्ताव क्रमांक 43 दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी मंजूर करून नगर विकास विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आलेला आहे. परंतु अद्याप जवळपास 2 वर्ष होऊनही सदर प्रस्तावावर शासन स्तरावरून कुठलीच कारवाई झालेली दिसत नाहीये. या प्रकरणी कार्यवाही होत नसलेल्या विलंबामुळे महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेच्या व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होत असून गेल्या 10 वर्षापासून मानधनावर कार्यरत असणारे अभियंते व कर्मचारी यांच्यात नैराश्याची भावना निर्माण होऊन असंतोष निर्माण झालाय. मानधनावर कार्यरत अभियंते व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्यास अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामात सुसूत्रता निर्माण होऊन प्रशासनाच्या कार्यपद्धतीत गतिमानता त्या ठिकाणी निर्माण होईल. याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना. धन्यवाद. परंतु अहिल्यानगर महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये एकूण कर्मचारी 1502 आहेत, 400 कंत्राटी आहेत आणि हे देखील 28 जे आहेत ते देखील आउटसोर्स करून कंत्राटीच घेतलेले कामगार आहेत. पण आपण जर अहिल्यानगर महानगरपालिकेचं बजेट बघितलं तर 516 कोटी रुपये आहे आणि आस्थापनेवरचा खर्च 61.89% आहे. जो आस्थापनेवरचा खर्च 35% जास्त असून उपयोगाचा नाही तरी देखील अहिल्यानगरचा 61.89 कोटी रुपये म्हणजे सुमारे फक्त 216 कोटी रुपये हे महानगरपालिकेच्या अन्य कामासाठी आपण उपयोगी करू शकतो. आणि शासनाचं सभापती महोदय हेच धोरण आहे की हा निर्णय महानगरपालिकेनं घ्यायचा आहे, महानगरपालिकेनं हा निर्णय घेतल्यानंतर शासनाकडे कळवायचा आहे. परंतु आजची अहिल्यानगर महानगरपालिकेची जर परिस्थिती बघितली तर या 28 लोकांना परमनंट करण्यासारखी परिस्थिती अहिल्यानगर महानगरपालिकेची नाही आहे आणि म्हणूनच त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे किमान वेतन आहे हे 28 कर्मचाऱ्यांना दिलं जातं. आणि याच्यामध्ये फक्त हेच केडर आहे अशातला भाग नाही तर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, त्याच्यानंतर वायरमन, पंपचालक, वाहनचालक अशा पद्धतीचे विविध लोक त्याच्यामध्ये काम करतात आणि त्याच्यामुळं 28 कर्मचाऱ्यांना जर आपण परमनंट करायला गेलो तर बाकीच्या देखील तिथल्या जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांची देखील परमनंटची मागणी होईल आणि तशी परिस्थिती अहिल्यानगर महानगरपालिकेची नाही आहे. आणि आस्थापनेवरचा खर्च हा 61.89% असल्यामुळं हे आता तरी सद्यस्थितीमध्ये शक्य नाही. परंतु ही परिस्थिती काय फक्त अहिल्यानगर महापालिकेत अशी नाही, ही परिस्थिती आज राज्यातल्या सगळ्या महापालिकांमध्ये एकंदरीत अशीच परिस्थिती आहे. नंबर 1चा मुद्दा. नंबर 2, ही 61% जाईपर्यंत शासन काय करत होतं? जर 35% नियम आहे आणि 61% जर तो खर्च जातोय तर शासनाने वेळोवेळी यावर नियंत्रण का आणलं नाही किंवा आणलं असेल तर काय आणलं ह्याचा एक प्रश्न क्रमांक 2. आणि प्रश्न क्रमांक 3 असा आहे की ह्या लोकांनी तर 10-10 वर्ष सेवा दिलेली आहे. आज ह्या लोकांना हे कंत्राटी कामगार जरी असले यांना जर आपण तिथून काढून टाकलं तर पूर्ण कामकाज त्या शहराचं ठप्प होणार आहे. आणि म्हणून काहीतरी शासनाने आता धोरणात्मक निर्णय यामध्ये करणं गरजेचं आहे. आणि अहिल्यानगरसह राज्यातील इतर महापालिकांमधील देखील जे कंत्राटी कामगार आहेत जे 10-10, 15-15 वर्षापेक्षा जास्त काम करत आहेत त्यांना कुठंतरी एक तर वेतन त्यांचं वाढून द्या,
त्यांना जरी तुम्ही सेवेत घेऊ शकत नसाल तर त्यांच्यासाठी मानधन त्यांचं दुप्पट तिप्पट जे काय म्हणजे पगाराच्या तुलनेमध्ये आणून द्या. काहीतरी धोरणात्मक निर्णय शासनाने करणं अत्यंत गरजेचं आहे. मुंबई महानगरपालिकेचा ॲक्ट जरी वेगळा असला तरी तिथला प्रश्न देखील हाच आहे, नवी मुंबईमधला देखील तोच आहे. परंतु नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये इन्कम सोर्स जे आहे ते जास्त असल्यामुळे त्यांनी काही लोकांना परमनंट करण्याचा निर्णय घेतला. परभणीमध्ये देखील सुरुवातीला परभणी महानगरपालिकेची परिस्थिती चांगली असल्यामुळं तो 17 की 18 लोकांचा की 16 लोकांचा परमनंट करण्याचा निर्णय झाला. परंतु जसं सन्मान्य सदस्यांनी सांगितले की 90% अ वर्ग, ब वर्ग, अ वर्ग बाजूला ठेवू, पण ब वर्ग, क वर्ग आणि ड वर्ग महानगरपालिकाच्या आहेत. त्यांची परिस्थिती 35% जास्तच आस्थापनेचा खर्च गेलेला असल्यामुळे शासनानं देखील वारंवार या महानगरपालिकेनं सांगितलेलं आहे की आपण अशा पद्धतीचे ठराव घालून कुठेही कर्मचाऱ्यांना परमनंट करू नका. आणि म्हणूनच आता महानगरपालिकेमध्ये हे परमनंट लोक होत नाहीत. परंतु आत्ता जे सत्यजित तांबे साहेबांनी सांगितलं की याचा मानधन वाढवण्याच्या संदर्भातला किंवा वेतन वाढवण्याच्या संदर्भातला काही निर्णय घेता येईल का, याच्यावर शासन नक्की सकारात्मक विचार करेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी